नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 10 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, खालील वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? आम्ही पाची भावंडे महाराष्ट्रात शिकलो। तर या वाक्यात पाची हा जो शब्द आहे तो कोणत्या संख्या विशेषणाचा प्रकार आहे? तो आहे साकल्यवाचक संख्या विशेषण। कारण यामध्ये जे नामातील सर्व वस्तू आहे किंवा व्यक्तींचा जो बोध होत आहे तो एकत्रितपणे बोध होत आहे, म्हणून हे साकल्यवाचक संख्या विशेषण। पुढे, चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे? तर चाकूमुळे हे चाकू या शब्दाला जोडून आलेले आहे, म्हणून मुळे हा शब्द झाला आहे शब्दयोगी अव्यय। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत? तर ही जी विशेषणे आहेत मित्रांनो, ही नामाच्या अगोदर येत असते, म्हणून त्याला म्हटलं जातं सार्वनामिक विशेषण। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? उत्तप्पा हे खाद्यपदार्थाचं नाव आहे दक्षिण भारतामधले, तर ते कानडी या भाषेतून मराठी भाषेत आलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, मला चहा आवडत नाही या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा। तर या वाक्यातून आपल्याला काय बोध होतोय? मला चहा आवडत नाही, नाही हा शब्द आला आहे, म्हणजे तो नकारार्थी वाक्य झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला, यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा। तर रामायण हे ग्रंथाचं नाव आहे मित्रांनो, आणि ग्रंथ म्हटलं की एका विशिष्ट ग्रंथाचं इथे बोध होत आहे, म्हणून हे विशेष नाम आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, मला सारखी झोप लागली होती। अधोरेखित शब्द हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? म्हणजे झोप हे नाम आहे आणि सारखी हे विशेषण वापरले गेलेलं आहे, तर नामापूर्वी जे विशेषण येते त्याला म्हटलं जातं सार्वनामिक विशेषण। पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, सजातीय स्वर म्हणजे कोणते स्वर? सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण सजातीय स्वर म्हणतो। उदाहरणार्थ अ, आ, इ, ई, उ, ऊ म्हणजे सारख्या उच्चारांचे स्वर। पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, अबोलच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल? अबोल म्हणजे कमी बोलणारा, शांत राहणारा, तर याचा विरुद्धार्थी काय होईल मित्रांनो? तर वाचाळ हा आपला विरुद्धार्थी होईल। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, रोमारोमांत या अव्ययभाव समासाची फोड सांगा। रोमारोमात जेव्हा मित्रांनो एक शब्द पुन्हा रिपीट होतो, उदाहरणार्थ घराघरात, दारोदारी, पावलोपावली, तर अशा शब्दांमध्ये प्रत्येक हा शब्द दडलेला असतो। जसं रोमारोमात म्हणजे प्रत्येक रोमात, प्रत्येक घरात, प्रत्येक दारी। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, पराधीन या शब्दातील संधी ओळखा। पराधीन याचं फोड कसं करता येईल मित्रांनो? पर अधिक अधीन म्हणजे हे स्वर संधीचे उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, भाववाचक शब्द ओळखा। भाववाचक शब्द ज्यामध्ये गुण, भावना, स्थितीचा बोध होतो, असे वस्तू ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही ते भाववाचक शब्द। तर इथे गारवा जो शब्द आहे तो आपला भाववाचक शब्द होईल। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। पुढे, शाखी या शब्दाचा अर्थ कोणता? शाखी म्हणजे वृक्ष, झाड, तरू, पादप, विटप असे शाखी या शब्दाला समानार्थी शब्द आहे। पुढे, टिटवी देखील समुद्र आटविते या म्हणीचा अर्थ सांगा। तर या म्हणीचा अर्थ होईल सामान्य, शुद्र,
वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. मित्रांनो, ही जी म्हण आहे ती अशा वेळी वापरली जाते जेव्हा कोणीतरी असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे जे पूर्णपणे अशक्य आहेत. अशा वेळी ही म्हण वापरली जाते. पुढे, चांदण्या रात्री गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. चांदण्या रात्री गुलमोहर मोहक दिसतो. तर इथे गुलमोहर हा कर्ता आहे, क्रियापद आहे दिसतो. तर मित्रांनो, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत आहे. गुलमोहर दिसतो म्हणून हे कर्तरी प्रयोग आहे. मात्र कोणता कर्तरी प्रयोग, कर्मकर्तरी का अकर्मक कर्तरी? तर इथे आपली काय ट्रिक होती? अकर्मक कर्तरी म्हणजे जिथे मेहनतीचं काम होत नाही म्हणजे अकर्मक. म्हणून फक्त पर्याय क्रमांक क बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. कारण मित्रांनो, आपण गुलमोहरऐवजी जुई हा फुलाचा प्रकार घेतला. चांदण्या रात्री जुई मोहक दिसते, क्रियापद बदलत आहे म्हणून अकर्मक कर्तरी. पुढे, शिक्षकांनो आपल्या वर्गात जा. या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती? तर इथे मित्रांनो, शिक्षकांना इथं संबोधलं गेलेलं आहे. शिक्षकांनो हा शब्द शिक्षकांना बोलण्यासाठी वापरला गेलेला आहे, हाक मारण्यासाठी वापरला आहे, म्हणून हे आहे संबोधना विभक्ती. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. तर छिन्न विछिन्न योग्यरित्या लिहिलेलं आहे. भूगर्भ बरोबर आहे. भूपृष्ठही बरोबर आहे. मात्र मोतीबिंदू इथे चुकलेला आहे मित्रांनो, कारण मोतीचा तला दुसरी वेलांटी हवी होती आणि बिंदूच्या दला दुसरा उकार हवा होता. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, जसा उपकरणांचा संच तसा वाद्यांचा काय? उपकरणांच्या समूहाला संच म्हणतात, तर वाद्यांच्या समूहाला वृंद म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर आखूड कोता. आखूड म्हणजे लहान, कोता त्याला वापरलं जातं म्हणून हे बरोबर आहे समानार्थी. खंदा आणि दगड. खंदा म्हणजे जुना, अनुभवी, आणि दगड मित्रांनो हे मॅच होत नाही आहे इथे. फिर्याद आणि तक्रार हे बरोबर आहे. फिर्यादीदार, तक्रारदार एकच आहे, समानार्थी आहेत. खिन्न आणि उदास, तर हेही बरोबर आहे. खिन्न म्हणजे उदास, दुःखी, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 जे आहेत ते चुकीची समानार्थी जोडी आहे. पुढे, मुक्ताफळे म्हणजे काय? मुक्ताफळे म्हणजे हास्यास्पद बोलणे, काहीही बडबड करणे, अर्थात ते अर्थहीन असते. मनाला वाटेल तेथे आपली मते मांडत सुटणे. मित्रांनो, हे जे आहे मुक्ताफळे हा शब्द नेतेमंडळीच्या बाबतीत तो उच्चारला जातो. पुढे, दीड हळकुंडात पिवळी. या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे? दीड हळकुंडात पिवळी म्हणजे थोड्याशा यशाने हुरळून जाणे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. अगदी कमी यश मिळाल्यावरही खूप आनंदित होणे असा त्याचा अर्थ होतो. पुढे, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणाच्या भाषेत काय म्हटलं जातं? कर्ता, कर्म, क्रियापद, तर यांच्या परस्पर संबंधाला म्हटलं जातं प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. मित्रांनो, महाप्राण व्यंजने म्हणजे ज्याच्या उच्चारामध्ये एच हा आपला स्पेलिंगमध्ये तो लागेल, म्हणजे ख, भ, फ, ध अशा प्रकारे. म्हणून पर्याय क्रमांक 1 मधले जे व्यंजने दिलेली आहेत ख, फ आणि ध हे महाप्राण व्यंजने आहेत. पुढे,
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. तर इथे लताचा आवाज सूरमधुर आहे. आणि सचिनच्या नावावर जागतिक विक्रम आहे. मित्रांनो, इथे जागतिकमध्ये त्याला पहिली विलंटी हवी होती. वीर धवल पोहण्यात निपुण आहे. इथं नळाचा दिलेला आहे. इथे बाणाचा न हवा होता. सुभाषचंद्र प्रामाणिक नेता आहे. नला पहिली विलंटी हवी होती. जो पहिलाच पर्याय आहे मित्रांनो, लताचा आवाज सुमधुर आहे, तोच आपला बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, जल अधिक ओघ या पोट शब्दापासून कोणता जोडशब्द तयार होईल? आपल्याला संधी करायची आहे इथे. तर जल अधिक ओघ होईल जलौघ. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, अ अधिक ओ मिळून होईल ओ, म्हणजे हा वृद्धादेश संधीचे उदाहरण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ही 25 प्रश्न बघितली, त्यामागचे कन्सेप्ट जाणून घेतले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.